नमस्कार, तुम्हा सर्व ताईदादांचे स्वागत आहे आपल्या कोमल किचनमध्ये. मी आज तुम्हाला चमचमीत अशी फ्लावरची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे कढईमध्ये अर्धी पोळी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1/2 किलो फ्लावर असा बारीक करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून हा फ्लावर चांगला तेलावरती परतवून घेणार आहे. आता फ्लावर चांगला परतला गेलेला आहे. मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता कढईमध्ये मी 1 पेळी तेल घातलेलं आहे आणि याच्यामध्ये मी 1 चमचा जिरं घालून घेणार आहे आणि 1 बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे. कांदा हलकासा परतला की मी याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घेणार आहे आणि 1 बारीक चिरलेला टमॅटो घालून घेणार आहे. ह्याच्यामध्ये मी आता मालवणी मसाला 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा आणि मीठ चवीपुरतं घालून घेणार आहे. आणि आता हे मसाले मी चांगले तेलावरती परतवून घेणार आहे. इथे मसाला चांगला तेलामध्ये परतला की मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे. इथे रश्श्याला चांगली उकळी आली की मी हा तेलामध्ये तळलेला फ्लावर मी रश्श्यामध्ये घालून घेणार आहे आणि शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे 2 चमचे आणि ही भाजी 6 ते 7 मिनिटासाठी बारीक गॅसवरती शिजून देणार आहे. आता इथे ही भाजी शिजून तयार झालेली आहे. आता याच्यावरती कोथिंबीर घालून घेणार आहे मी. इथे आपण बघू शकता की आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्कीच आपल्या कोमल किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.